जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवलं त्यावेळेस आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. या अगोदर अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेलेला आहे, चुकीच्या बातम्या पसरवल्यात, ते मला आवर्जून सांगायचं आहे. ज्यावेळेस मला आणि माझ्या फॅमिलीला बोलवलं गेलं, अगदी किंबहुना शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये माझी बहीण आणि पुतण्या आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी पाहिली आणि नोटीस मिळण्यापूर्वी 3 दिवस अगोदर गेलो होतो आणि पूर्णपणे सहकार्य आम्ही या तपास यंत्रणेला केलेलं आहे. मीनाक्षी, आवर्जून सांगायचं म्हणजे ही 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे. याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली. याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता. पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते. खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो. त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत.